वरळीपासून पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणार. ओबीसी विभागाची दक्षिण मुंबईत रणतयारी, बैठकीत गर्जना. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभाग आता युद्धभूमीवर सज्ज झाली आहे. दक्षिण मुंबई जिल्हा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आज वरळी येथे पार पडली. बैठकीला पक्षाचे मुंबई ओबीसी विभागाचे अध्यक्ष बबनराव मदने यांच्या मार्गदर्शनाखाली भरलेली ही सभा उत्साह, निर्धार आणि पक्षनिष्ठेचा संगम ठरली. प्रत्येक बुथात 5 प्रमुख निवडा, संघटनच विजयाची गुरुकिल्ली. बबनराव मदने यांनी आपल्या भाषणात पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. प्रत्येक वार्डात आणि प्रत्येक बुथात किमान 5 बूथ प्रमुख नेमले गेले पाहिजेत. संघटन मजबूत असेल तर विजय निश्चित आहे. ओबीसी समाजाच्या खांद्यावर राष्ट्रवादीचा झेंडा आणखी उंच फडकवायचा आहे. त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची स्थिती जाणून घेतली आणि सभासद नोंदणीबद्दल समाधान व्यक्त करत दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष श्रीकांत मयेकर, सर्व तालुका व वार्ड अध्यक्षांचे अभिनंदन केले. वरळीचा बालेकिल्ला पुन्हा आपल्याच ताब्यात. सभेदरम्यान बबनराव मदने म्हणाले, वरळी हा कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता पुन्हा तो आपल्याच धडाडीने मिळवायचा आहे. यासाठी ओबीसी विभागाने एकजुटीने नियोजनपूर्वक आणि जोशात काम केले पाहिजे. त्यांच्या या विधानावर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. बैठकीची झळाळी, उत्साह आणि एकजूट. वरळीतील श्री साई गजानन मंदिर सभागृह, श्रीराम मिल कंपाऊंड, गणपतराव कदम मार्ग येथे झालेल्या या बैठकीला मुंबई उपाध्यक्ष स्वामिनी चव्हाण, महेंद्र साळुंखे, तालुकाध्यक्ष मारुती चव्हाण, कुलाबा, इम्रान सय्यद, मुंबादेवी, गणेश शेणवी, भायखळा, एकनाथ चव्हाण वरळी, सविता गायकवाड शिवडी, गोविंद चकोर मलबार हिल आणि वार्ड अध्यक्षांसह जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीचे आयोजन दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष श्रीकांत मयेकर यांनी केले. बैठकीच्या शेवटी सर्व उपस्थितांनी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग एकजूट आणि विजयासाठी सज्ज असा निर्धार व्यक्त केला. आज दक्षिण मुंबई जिल्ह्याची मुंबई महानगरपालिका 2025 या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी आपल्या या जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीकांत मयेकर साहेब, आपल्या मुंबईचे उपाध्यक्ष स्वामिनीताई चव्हाण, माझे सहकारी मुंबईचे उपाध्यक्ष महेंद्रभाई साळुंखे आणि आज या मीटिंगला उपस्थित तालुका अध्यक्षांमध्ये गोविंद चकोरजी, मलबार येथील तालुका अध्यक्ष, इम्रान सय्यद, मुंबादेवीचे तालुका अध्यक्ष आहेत. एकनाथ चव्हाण आले होते पण त्यांनी फोन केला होता, त्यांच्या काही कामानिमित्त ते त्या मीटिंग मधून उपस्थित नाही, पण ते येऊन गेलेले आहेत. त्याचप्रमाणे भायखळ्याचे गणेश शेट्टी, शिवडीचे आपल्या आपले गायकवाड आणि मारुती चव्हाण, कुलाबा, वार्ड अध्यक्ष राजू सांगवेकर 193, 194, चारुदर पाटकर 195, रक्षा गायकवाड 196, अमोल पालकर 197, रवी गायकवाड 198, जितेंद्र कतारियाजी हे मुंबईच्या पदावर आहेत, पण त्यांनी खास करून या वर्षी जबाबदारी घेतली. त्यांचं सर्वप्रथम टाळ्या वाजून त्यांचं आपण अभिनंदन करूया. त्यांनी 100 जबाबदारी घेतलेली आहे आणि शाहरुख शेख हे 218 मधून, मुंबादेवी तालुक्यातून 218 मधून ते वार्ड अध्यक्ष आहेत. आजच्या बैठकीला उपस्थित सर्व तालुका अध्यक्ष, आपले कतारी, आपले जिल्ह्याचे पदाधिकारी यांचं नाव राहून गेलं. दिवाकर करकेराजी हे नेहमी मीटिंगला, मी जेव्हापासून पाहतोय तेव्हापासून प्रत्येक मीटिंगला आपले दिवाकर करकेराजी जिल्ह्याचे सरचिटणीस आहे या जिल्ह्याचे, आणि आपले जिल्हा अध्यक्ष मयेकरजी यांच्या सोबत नेहमी प्रत्येक मीटिंग मध्ये, ती मीटिंग मुंबईमध्ये असो या कुठे असो, प्रत्येक वेळी ते उपस्थित असतात. आणि सर्वजण आपण या ठिकाणी
आज वर्किंग डे असून देखील वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित झालाय, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून अभिनंदनच करतो. कारण आज आपण पहा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओबीसी विभागाची दक्षिण मुंबईमध्ये मीटिंग होत आहे. ही 11 तारखेला उत्तर मुंबई आणि उत्तर पश्चिम जिल्ह्याची मालाड या विभागामध्ये मीटिंग घेतली आणि आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाध्यक्षांना आपण कळवलेलं आहे की आपण दिवाळीच्या अगोदर आपल्याला या मीटिंग करायच्या आहेत. त्याचप्रमाणे उत्तर मुंबईची 11 तारखेला मीटिंग झाली मालाडमध्ये, उत्तर पश्चिम जिल्हा आणि उत्तर मुंबई. आणि आज त्या दक्षिण मुंबईमध्ये आमचे मित्र सहकारी जिल्हाध्यक्ष श्रीकांतजी मयेकर यांनी वर्किंग डे असून सुद्धा आज आपल्या सर्वांना मीटिंगसाठी बोलवून मीटिंग आयोजित केली. त्याबद्दल सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून एकदा आपण त्यांचं हे केलं पाहिजे. मयेकर हे खूप अभ्यासू व्यक्ती आहे आणि असं नाही आहे की ते माझ्या बरोबर गेली 25 वर्ष म्हटलं तरी चालेल ते माझ्यावर काम करताय. ओबीसी म्हणून आम्ही भुजबळ साहेबांच्या बरोबर महात्मा फुले समता परिषद मध्ये त्या जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि त्यांचं काम, त्यांचा अनुभव, त्यांचा अभ्यास या सर्व गोष्टी आपण लक्षात घेऊनच त्या जिल्ह्याला एक सक्षम असं नेतृत्व आज श्रीकांतजी मयेकर यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्या सर्वांना लाभलेलं आहे. मला आज या ठिकाणी ही आढावा बैठक घेण्याच्या मागचं एकच कारण आहे. आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक येत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपले राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आपल्या राज्याचे प्रमुख महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष खासदार सन्माननीय तटकरे साहेब आणि आपले ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते अन्न नागरी पुरवठा मंत्री सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत आहोत. मला आपल्याला सांगायला निश्चित आवडेल की आपण यापूर्वी देखील माझं याबद्दल ऐकलेलं आहे की माझी सुरुवातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा फाउंडर मेंबर म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझी सुरुवात जिल्हा सरचिटणीस या पदावरून झाली. परंतु ज्या वेळेला 1 वर्षानंतर निवडणुका लागल्या आणि निवडणुकीमध्ये माझ्या जिल्हाध्यक्षांनी विचारलं तुम्ही आता कुठे काम करू इच्छिता, तर आपल्या सर्वांना मला सांगायला आनंद वाटेल मी त्यावेळेला वार्ड अध्यक्ष म्हणून काम करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि निश्चित जबाबदारी नाही स्वीकारली तर मी बॅलेट पेपरवरती निवडून येणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वार्ड अध्यक्ष म्हणून मला 2 वेळा संधी मिळाली आणि मी 2 वेळा वार्ड अध्यक्ष म्हणून काम केलं. हा एखादा व्यक्ती जिल्ह्याच्या पदावरती काम करत असताना तो खाली वार्डवरती नको म्हणणार काम करायला, पण आपण एक युवा पिढीमध्ये होतो आणि त्यावेळेस असं वाटायचं जिल्ह्यापेक्षा आपल्याला आपल्या स्थानिक ठिकाणी काम करण्याला मोठा वाव असतो. म्हणून मी वार्ड अध्यक्ष म्हणून 2 वेळा वार्ड अध्यक्ष म्हणून काम केलं आणि वार्ड अध्यक्ष म्हणून काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 2007 ला मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुंबई महानगरपालिकेचा उमेदवार म्हणून उमेदवारी देखील दिली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिल्हा, तालुका आणि नंतर मुंबई सचिव म्हणून मी काम केलं आणि त्यानंतर सलग 3 वेळा पीसीसी मेंबर होऊन सरचिटणीस म्हणून 11 वर्ष सलग सरचिटणीस म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. आणि हे करत असताना आज वरिष्ठांनी जी काही जबाबदारी माझ्यावरती मुंबईचा ओबीसी अध्यक्ष म्हणून दिली याचा आपल्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे महाराष्ट्रामध्ये मुंबई विभागाचे अध्यक्ष असायचे, ग्रामीण भागामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष असायचे, तालुका असायचे
पण ओबीसी विभागाचा मुंबईमध्ये पक्ष स्थापनेपासून आतापर्यंत कधी मुंबईचा ओबीसी विभागाचा अध्यक्ष आणि ओबीसी विभाग झाला नाही. आणि वरिष्ठांना कुठेतरी आज धनगर ओबीसी समाजामध्ये गेली मी 25-30 वर्ष काम करत आहे आणि ह्या गोष्टीचा कुठेतरी वरिष्ठांनी विचार केला असेल आणि त्या विचाराच्या माध्यमातून मला आज या ठिकाणी मुंबई अध्यक्ष म्हणून ओबीसीचा मला काम करण्याची संधी मिळत आहे. ही संधी मिळत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण सर्वजण पाहताय आज बेसिकच्या बरोबर जर काम करणारा विभाग जर म्हणलं तर वरिष्ठ नेते सुद्धा सांगतात आणि आमचे जे मुंबईचे कार्याध्यक्ष असतील जे मुंबईचे पदाधिकारी असतील ते देखील अभिमानाने सांगतात की ओबीसी विभागाचं काम हे चांगल्या प्रकारचं काम आहे आणि चांगल्या प्रकारचं काम करण्यामध्ये खरंच श्रेय आहे ते तुम्हा लोकांचं आहे. आज मला माझ्याबरोबर काम करत असताना दक्षिण मुंबईमधून माझे सहकारी ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला ते असे माझे मित्र आणि सहकारी जिल्हाध्यक्ष म्हणून श्रीकांतजी मयेकर या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करतात त्याचाही मला अभिमान आहे. त्याचप्रमाणे आज मला 6च्या 6 जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष नेमता आले. मला चांगल्यापैकी आज 36 तालुके असताना आज आपण 31 तालुकाध्यक्षांच्या नेमणुका केलेल्या आहेत आणि आज जवळपास आपण 60 ते 70% वार्ड अध्यक्षांच्या सुद्धा नेमणुका केलेल्या आहेत. मी आज या ठिकाणी दक्षिण मुंबईमध्ये आढावा बैठक घेण्यामागचं कारण संपूर्ण मुंबईमध्ये आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये आढावा बैठक घेतो. हा तुमचा 3रा जिल्हा आहे. आज या ठिकाणी आढावा बैठक घेण्याचं एकच कारण आहे. आज वरळी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता म्हटलं तर वावर ठरणार नाही आणि तोच बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आपले आदरणीय नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या पक्षाचाही बालेकिल्ला ठरला पाहिजे या उद्देशाने आपल्याला मुंबई महानगरपालिकेमध्ये काम करायचं. आणि हे करत असताना आज आपली सर्वप्रथम जर जबाबदारी असेल तर ती जबाबदारी आहे ती म्हणजे वार्ड अध्यक्ष. हा वार्ड अध्यक्ष आपला हा त्या वार्डाचा मेन बेसिक कणा आहे आणि आज ज्या पद्धतीने हे सर्व जुनी लोक आहेत त्याचे चेहरे वगैरे सर्व माझ्या नेहमी पाहण्यातले आहेत आणि मी पाहतो मीटिंग मध्ये यांची धडपड असते. आज चालू करत असतील वार्ड अध्यक्ष केव्हापासून पाहतो काम करण्याची जिद्द आहे. आज रवी गायकवाड आहे त्याचं तर विशेष कौतुक केलं पाहिजे. त्याचं मुंबईच्या बाहेर पुण्यामध्ये सुद्धा त्यांनी एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम महिलांचे मोठं संघटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज आम्ही पुण्यामध्ये ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी पक्षप्रवेश करून घेतला. म्हणजे मला सांगायचा उद्देश काय की आपल्याकडे चांगलं नेतृत्व आहे. जितेंद्र कतारियासारखी व्यक्ती आज त्यांचं स्वच्छता विभागामध्ये याच्यामध्ये मौलिक असं काम आहे आणि ह्या व्यक्तीचा असा कुठेही मोठेपणा बडेपणा असं काही नसतं. आज त्यांना मुंबईमध्ये घेतलं असताना ते स्वतः याला महत्व असतं की मी मुंबईपेक्षा वार्डमध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो. आम्ही त्यांना वार्ड अध्यक्ष म्हणून त्यांना त्या वार्डची जबाबदारी दिली म्हणण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून घेतली. त्याला म्हणतात मोठेपणा कशाला म्हणतात आणि आपण बेसिक ठिकाणी कसं काम केलं पाहिजे ते जितेंद्र कतारियाकडे पाहिल्यानंतर मला कुठेतरी वाटतंय की या वरळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीमध्ये निवडणूक लढेल की वेगळी लढेल तो वरिष्ठ नेत्यांचा निर्णय आहे. पण महायुतीमध्ये जरी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून लढणार असलो तरी देखील जर आपल्याला या ठिकाणी जे पण कुठले वार्ड सुटतील त्या वार्डमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या महायुतीमध्ये सुद्धा निश्चितपणे चांगली कामगिरी करेल आणि त्या कामगिरी बरोबर ओबीसी विभाग हे उल्लेखनीय कामगिरी करेल. या दृष्टिकोनातून आपण आज मुंबईवर सर्व जिल्ह्यामध्ये आपण मिटिंगा करत आहोत. मला कुठेतरी खात्री आहे या विभागामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये ती ताकद आहे आणि ही ताकद आपल्याला येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवायची आहे. आपण पहिल्यांदा एक लक्षात घ्यायचं आता निवडणुका जानेवारीमध्ये होणार आहे. हे जवळजवळ आता डिक्लेअर झालेलं आहे आणि आता लगेच दिवाळी आहे.
दिवाळीचा सण असला तरी आपल्याला सुट्ट्या असतात त्याचा सुद्धा आपण उपयोग करून घेऊया. मला आपल्याला महत्वाचं वार्ड अध्यक्ष आणि त्या वार्डमध्ये राहणारे तालुक्याचे पदाधिकारी असतील, जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, मुंबईचे पदाधिकारी असतील, यांनी सर्वात महत्वाची जबाबदारी ही घ्यायची आहे की आपण आपल्या वार्डमध्ये यादी पहिली आपण मिळवायची आहे आणि यादी भागप्रमाणे जे आपले बूथ असतील त्या बूथ मध्ये आपण किमान एका बूथ मध्ये किमान आपले 5 कार्यकर्ते आपण तयार केले पाहिजे. 5 व्यक्ती जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही समजायचं की आपलं काम योग्य दिशेने आहे आणि आपल्याकडे तेवढा वेळ आहे. सर्वप्रथम आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, तुम्ही बाकीच्या भानगडीत पडू नका. मी तुम्हाला सांगतो बेसिक काय, अमुक काय, तमुक काय, शेवटी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस एकच आहे, एक लक्षात. पण आज आपण जर आपला कसा उमटायचा असेल आणि आपली जर ताकद निर्माण करायची असेल तर ओबीसी विभागाने देखील बेसिकच्या खांद्याला खांदा मिळून बेसिक बरोबर कुठेही आपण काम करताना कुठेही आपल्याला कमीपणा नाही वाटला पाहिजे. ताकदीचं आपण संघटन ओबीसीचं निश्चित या जिल्ह्यात देखील आपण निर्माण केलेलं आहे. आपण संपूर्ण मुंबईमध्ये या प्रकारचं नेतृत्व आणि संघटन निर्माण केलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. आज आपण 5 बूथ, एका बूथ मध्ये 5 असे जर कार्यकर्ते आपण तयार केले, समजा 40 बूथ तुमच्या वार्ड मध्ये आहेत तर तुमच्याकडे 200 तुमचे कार्यकर्ते असतात आणि आपल्याला शेवटी बघा मुंबईमध्ये ओबीसी म्हणून ज्या काही राखीव जागा असणार आहेत त्या ठिकाणी ओबीसी लढणार आहे. ओबीसी म्हणून ज्या ज्या ठिकाणी आपला सक्षम पदाधिकारी असेल त्यासाठी आम्ही देखील प्रयत्न करणार. कारण शेवटी ओबीसी म्हणून जी आपल्याला जागा येईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाट्याला, त्या ठिकाणी तुमचा मुंबई अध्यक्ष म्हणून तुमची बाजू मांडण्याचं काम आणि त्या ठिकाणी तुम्हाला संधी देण्याचं काम देखील आमच्याकडून चांगल्या प्रकारे प्रयत्न करून आम्ही तुम्हाला करू. पण आज आपली जी ताकद आहे ती ताकद आहे वार्ड. आणि वार्ड मध्ये मला वाटतं मयेकरांना याचा चांगला अभ्यास आहे. तुमच्याकडे अभ्यासू नेतृत्व हे लक्षात घ्या. बाकीच्या जिल्ह्यापेक्षा जर मला अभ्यासू जिल्हा अध्यक्ष जर कोण वाटत असेल तर अभिमानाने सांगतो श्रीकांत मयेकर अभ्यासू आहे. त्यांना काम करण्याची पद्धत माहिती आहे आणि त्यांच्यामध्ये ते पोटेन्शियल सुद्धा आहे. जर आपण त्या पद्धतीने त्यांचं ऐकून जर काम केलं तर या जिल्ह्यामध्ये ओबीसी विभागाला निश्चितपणे या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये एक महत्वाचा आणि सिंहाचा वाटा असेल हे मी या ठिकाणी निश्चित सांगू इच्छितो. आणि आज कामाचा दिवस असताना देखील आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी मयेकरांचं त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आपण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले नेते आदरणीय अजितदादा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले नेते सुनील तटकरे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आपले छगनरावजी भुजबळ साहेब यांना अभिमान वाटेल असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईमध्ये ओबीसी विभागाचं काम असेल एवढी मी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. लोकमान्य न्यूज साठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, दक्षिण मुंबई.